नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये. सर्वांचे 3 रिव्हिजन झाले असतील अशी अपेक्षा करून प्रश्न घेते आयोगाचे. आणि हे प्रश्न क्विक रिव्हिजनसाठी आहेत तुम्हाला. आणि आयोग वारंवार ज्या टॉपिकवर प्रश्न विचारतात असेच प्रश्न घेतलेले आहेत. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आजचा टॉपिक आहे घटनेची निर्मिती. त्यामधले मी 3 व्हिडिओ अपलोड केले, जर ते तुम्ही पाहिले नसतील तर पाहून घ्या. यानंतर प्रश्न क्रमांक 71, उद्दिष्टाच्या ठरावासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान गैरलागू आहे, म्हणजे चुकीचं विचारलेलं आहे आपल्याला. आणि एक आहे, पंडित जवाहरलाल नेहरूंनी घटना समितीपुढे उद्दिष्टाचा ठराव मांडला. एकदम बरोबर आहे. दिनांक 13 डिसेंबर 1946 रोजी उद्दिष्टाचा ठराव घटना समितीसमोर मांडला. बरोबर आहे. त्यानंतर तिसरं आहे, उद्दिष्टाचा ठराव हा घटना समितीसाठी दिशादर्शक होता. हे पण बरोबर आहे. त्यानंतर चौथं आहे, या ठरावानुसार भारत एक स्वतंत्र सार्वभौम समाजवादी आणि गणराज्य म्हणून घोषित करण्यात आले नाही. चौथं चुकीचं आहे. ठरावासंदर्भात गणराज्य हा शब्द होता, पण सार्वभौम समाजवादी हा शब्द नव्हता. त्यानंतर चौथं हे चुकीचं आहे, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 72, खालील विधाने विचारात घ्या. अ आहे, भारतीय संविधानाची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडली. एकदम बरोबर आहे. त्यानंतर ब आहे, सच्चिदानंद सिन्हा हे घटना समितीचे अध्यक्ष होते. सच्चिदानंद सिन्हा हे तात्पुरते अध्यक्ष होते. तात्पुरता जर शब्द आला असेल तरच हे विधान बरोबर येईल, अन्यथा हे विधान चुकीचं आहे. आणि त्यानंतर क आहे, भारतीय संविधान सभेने 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान स्वीकारले. हे एकदम बरोबर आहे, म्हणजे अ आणि क बरोबर आहे, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अ आणि क बरोबर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 73, संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण आहेत? अल्पसंख्याक आणि मूलभूत समितीचे अध्यक्ष हे सरदार वल्लभभाई पटेल आहेत. आणि यांच्या दुसऱ्या उपसमित्या आहेत मूलभूत हक्क उपसमितीचे जे.बी. कृपलानी. अल्पसंख्याक उपसमितीचे कोण आहेत ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण मी या अगोदर 2-3 वेळा सांगून झालेलं आहे. या अगोदर मी 70 प्रश्न अपलोड केलेले आहेत चॅनलवर, त्याला भेट द्या. यानंतर प्रश्न क्रमांक 74, 1947च्या भारतीय स्वतंत्र कायद्याने संविधान सभेच्या स्थानामध्ये बदल झाला. या कायद्याच्या संदर्भात खालील विधानापैकी कोणते बरोबर नाही? आता 74व्या प्रश्नामध्ये आपल्याला 1947चा कायदा विचारला आणि त्याच्या कुठली तरतूद बरोबर नाही असं विचारलेलं आहे. तर एक आहे, सभा पूर्ण सार्वभौम संस्था बनली. एकदम बरोबर. सभा एक विधिमंडळात्मक संस्थाही झाली. हो, जेव्हा विधिमंडळात्मक संस्था म्हणून भरायची तेव्हा अध्यक्ष कोण होते? जी.व्ही. मावळणकर. आणि जेव्हा घटना समिती म्हणून कार्य करायची तेव्हा अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ह्या गोष्टी छोट्या छोट्या आहेत, पण ह्याच गोष्टीवर फिरून फिरून आयोग प्रश्न विचारतो, त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्यानंतर तिसरं आहे, सभेची एकूण संख्या पूर्वीच्या 1946च्या नियोजित संख्येपेक्षा वाढली. आता हे बरोबर आहे का? नियोजित संख्येपेक्षा कमी झाली, कारण मुस्लिम लीग पाकिस्तान अलग झाल्यानंतर मुस्लिम लीग निघून गेला संविधान सभेतून, म्हणजे तिसरं हे चुकीचं आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 75, भारतीय राजघटना तयार करण्यासाठी भारतीय घटना समितीची एकूण किती अधिवेशनं झाली? तर ती 11 झाली. पहिलं अधिवेशन 9 डिसेंबर ते 11 डिसेंबर 1946ला आणि शेवटचं अधिवेशन हे 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949 मध्ये झालं. 11 अधिवेशनं झाले. आणि किती वर्ष लागले? 2 वर्ष 18 महिने इतके दिवस आपली संविधान राजघटना बनवण्यासाठी लागलं, किंवा भारतीय संविधान बनवण्यासाठी लागलं. 64 लाख रुपये सुमारे खर्च लागला. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या लक्षात ठेवायच्या आहे. प्रश्न क्रमांक 76, संविधान सभेने भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना डॅश डॅश रोजी स्वीकारली. तर भारतीय राष्ट्रीय ध्वजाची रचना ही 22 जुलै 1947 मध्ये स्वीकारली, चौथ्या अधिवेशनामध्ये किंवा चौथ्या सत्रामध्ये भारतीय घटना समितीच्या. आणि कोणी डिझाईन केलं होतं तर आपला तिरंगा, तर पिंगल व्यंकय्या जे की आंध्र प्रदेशचे
हो ते यांनी केलेलं होतं. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 77. 9 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्ली कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये घटना समितीची पहिली बैठक भरली. आता त्या हॉलला काय म्हणतात, तर त्या हॉलला सेंट्रल हॉल किंवा पार्लमेंटचा सेंट्रल हॉल म्हणून ओळखतात. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 78. अयोग्य किंवा चूक कथन ओळखा. अ आहे संविधान सभेची प्रथम बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली, एकदम बरोबर. त्यानंतर ब आहे संविधान सभेने 29 डिसेंबर 1947 रोजी प्रारूप समितीची स्थापना केली. प्रारूप समिती म्हणजे मसुदा समिती, आणि मसुदा समितीची स्थापना 29 डिसेंबर 1947ला झालेली होती. म्हणजे ब सुद्धा बरोबर आहे. क आहे BN राव हे संविधान सभेचे संविधानात्मक सल्लागार होते, हे पण बरोबर आहे. आणि आपल्याला चूक विचारले, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वरीलपैकी कोणतंही चूक नाही. यानंतर प्रश्न क्रमांक 69. पुढील 2 विधानापैकी चुकीचं कुठलं विधान आहे असं विचारलेलं आहे आपल्याला. तर अ आहे घटना समिती म्हणजेच कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली नंतर विधान समिती लेजिस्लेटिव्ह असेंब्ली बनली, जिचे पुढे रूपांतर तात्पुरत्या व हंगामी संसदेत झाले, हे एकदम बरोबर आहे. आणि आपल्याला चुकीचं विचारलेलं आहे, म्हणजे अ तर नाही आहे. ब आहे ज्या दिवशी घटनेवर सह्या केल्या होत्या त्या दिवशी बाहेर पावसाची रिमझिम चालू होती, जो एक शुभ शकुन मानला गेला. तर ब सुद्धा बरोबर आहे. ज्या दिवशी आपल्या कॉन्स्टिट्यूशनवर सह्या झाल्या त्या दिवशी पाऊस चालू होता, हे सुद्धा आपण मान्य केलेलं आहे, कारण हे आयोगाने उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे अ आणि ब दोन्ही विधाने बरोबर आहेत. आणि याच्यानंतर जर आयोगाने यावर प्रश्न विचारला आणि विचारलं की पाऊस पडत होता का सह्या करताना, तर हो पडत होता असंच म्हणा. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 80. खालील मुद्द्यांचा विचार करा. एक आहे किंवा अ आहे संविधान सभेच्या सदस्यांनी 26 जानेवारी 1950 रोजी संविधानावर स्वाक्षऱ्या केल्या. हो केल्या. आणि 284 सदस्यांनी केलेल्या होत्या, पण ते 26 जानेवारीला नसून ते 24 जानेवारी 1950 रोजी होत्या. ब आहे मूलभूत भारतीय संविधानात 395 कलमे 12 परिशिष्टे होती. नाही, 395 कलमे होती, पण 12 परिशिष्टे होती का? नाही, ते नंतर ॲड करण्यात आले. म्हणजे अ आणि ब तर दोन्ही चुकीचे आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. अ आणि ब दोन्ही चुकीचे आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 81. खालील विधाने विचारात घ्या. अ आहे भारतीय संविधानात समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर ते 23 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्ली येथे पार पडली, हे एकदम बरोबर आहे. त्यानंतर ब आहे सरदार हुकुमसिंग, KT शाह, महावीर त्यागी हे भारतीय घटना समितीतील बिगर काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. हो, त्यांचा काँग्रेस पक्षाशी काही संबंध नव्हता, त्यांच्या वेगळ्या पक्षातून निवड झालेली होती. क आहे संविधान सभेच्या पहिल्या बैठकीस मुस्लिम लीगचे सर्व सदस्य हजर होते. नाही, कारण ज्यावेळेस पाकिस्तानची फाळणी झाली, भारतातून पाकिस्तान वेगळा झाला, त्यावेळेस मुस्लिम लीगसुद्धा संविधान सभेमध्ये नव्हतं आणि संविधान सभेच्या सदस्यांची संख्यासुद्धा कमी झाली. म्हणजेच आपल्याला या प्रश्नाचं उत्तर असं सांगता येईल अ आणि ब बरोबर पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 2. संविधान सभेबाबत खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? अ आहे ती प्रौढ मताधिकारावर आधारली नव्हती, हे बरोबर आहे का? आहे. मग ब आहे ती प्रत्यक्ष निवडलेली संस्था होती, असं होतं का? नाही, ती अप्रत्यक्ष निवडलेली संस्था होती. यानंतर क आहे ब्रिटिश भारतास 292 जागा देण्यात आल्या होत्या. ब्रिटिश भारतास 292 आणि 4 आयुक्तांना दिल्या होत्या, म्हणजे 296 जागा अशा ब्रिटिश भारतास दिल्या होत्या. म्हणजे ब आणि क तर चुकीचे आहे. ड आहे ती विविध समित्याद्वारे कार्य करत होती. हो बरोबर आहे, वेगवेगळ्या समित्या होत्या आणि त्याद्वारे संविधान समिती ही कार्य करत होती. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे अ आणि ड, म्हणजेच पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 83. कोणत्या समितीमध्ये डॉक्टर BR आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केले? तर आता कुठल्या कुठल्या समित्या होत्या ज्यामध्ये BR आंबेडकर हे सदस्य होते? तर मूलभूत अधिकार समिती, हो, ज्याचे अध्यक्ष कोण होते? तर ते होते वल्लभभाई पटेल. अल्पसंख्याक उपसमिती,
अल्पसंख्याक उपसमितीचे सदस्य आंबेडकर होते, पण अध्यक्ष कोण होते? S.C. मुखर्जी. यानंतर सल्लागार समितीचे सदस्य सुद्धा डॉक्टर B.R. आंबेडकर होते. त्यानंतर ड आहे राज्य समिती. राज्य समितीचे मात्र कुठलाही संबंध B.R. आंबेडकरशी नव्हता. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अ, ब, क. यानंतर प्रश्न क्रमांक 84 भारतीय राजघटना कायदा आणि न्याय मंत्रालयाशी संबंधित डॅश कडून प्रकाशित केले जाते, तर तो वैधानिक विभागाकडून केला जातो. म्हणजे जे काही कायदा वगैरे केला जातो तो न्याय मंत्रालयाशी संबंधित आहे आणि ते वैधानिक विभागाकडूनच प्रकाशित केला जातं. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 85 नागरिकत्व निवडणुका तात्पुरती संसद या संदर्भात राजघटनेत तरतुदीत डॅश पासून लागू करण्यात आलेल्या होत्या. आता ज्यावेळेस 26 नोव्हेंबर 1949ला नागरिकत्व निवडणुका आणि तात्पुरती संसद अंमलात येण्याची तारीख वेगळी पण स्वीकार झाला त्या दिवशी ह्या सगळ्या गोष्टी लागू झाल्या होत्या. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 26 नोव्हेंबर 1949 रोजी नागरिकत्व निवडणूक आणि तात्पुरती संसद या गोष्टी लागू झालेल्या होत्या. यानंतर प्रश्न क्रमांक 86 खालील विधाने विचारात घ्या. अ आहे भारतीय संविधानाची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी पार पडली होती. एकदम बरोबर आहे. या बैठकीवर मुस्लिम लीगने बहिष्कार टाकला होता. एकदम बरोबर आहे, कारण पाकिस्तान निर्मिती झालेली होती. डॉक्टर B.R. आंबेडकर हे संविधान समितीचे अध्यक्ष होते. संविधान समितीचे अध्यक्ष कोण होते बरं? राजेंद्र प्रसाद. म्हणजे क चुकीचं आहे, अ आणि ब बरोबर आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 87 घटना समितीमध्ये ब्रिटिश भारतातील चीफ कमिशनर प्रांतातील आणि भारतीय संस्थानातील किती प्रतिनिधित्व होतं आहे? आता आपल्याला 379 सदस्याची आता विभागणी करून सांगायचं आहे. तर ब्रिटिश भारतात 296 होते. कसे? तर 292 हे ब्रिटिश भारताचे 4 चीफ कमिशनरचे असे मिळून 296 होते. मग आपल्याला असं म्हणता येईल की 292 ब्रिटिश भारत, 4 कमिशनर आणि 93 भारतीय संस्थाने. भारतीय संस्थानाची 93, 389 ज्यावेळेस संख्या होती त्यावेळेस, पण ज्यावेळेस पाकिस्तान निर्माण झाला त्यावेळेस ती संख्या 70 झालेली होती. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं सांगता येईल की पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 88 राजघटनेच्या मसुद्यावर वकिलांचे नंदनवन अशी टीका केली जाते. त्याचे कारण असे की 1. मसुद्याची भाषा केवळ न्यायालयीनच परिचित आहे? नाही. दुसरं म्हणजे तरतुदीमागील धन्य अर्थ केवळ अनुभवी व घटनात्मक कायद्यात पारंगत व्यक्तीला समजू शकतो? नाही. मसुदा लोकांना सत्यापासून दूर नेतो म्हणतात? नाही. आणि मसुदा समितीतील 7 पैकी 3 सदस्य त्या काळातील कायदेतज्ञ होते. हे मात्र बरोबर आहे. मसुदा समितीतील 7 सदस्य होते, जे की अध्यक्ष आणि 6 सदस्य हे सगळे मिळून 7 जण होते. त्यापैकी कायदेतज्ञ हे 3 सभासद असल्यामुळं मसुदा समितीला वकिलांचे नंदनवन अशी टीका केलेली आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 89 खालील मुद्द्यांचा विचार करा. अ आहे भारतीय संविधानाचे तत्त्वज्ञ पंडित नेहरूच्या ऐतिहासिक उद्दिष्टांच्या ठरावावर अनुस्मूत होते. बरोबर आहे. उद्दिष्टांचा ठराव त्यांनी जो मांडला त्याच्यामध्ये स्ट्रक्चर होतं आणि त्यानुसारच आपलं संविधान तयार झालेलं आहे असं म्हणता येईल. म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरूने 13 डिसेंबर 1946ला मसुदा उद्दिष्टाचा ठराव मांडला आणि त्यानुसारच संविधानाचं तत्त्वज्ञान होतं. ब आहे हा ठराव संविधान सभेने 22 जानेवारी 1948 रोजी संमत केला. 22 जानेवारी ही तारीख बरोबर आहे, पण 1948च्या 47 असायला पाहिजे होतं, म्हणून ब विधान चुकीचं आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ फक्त बरोबर. यानंतर 90वा प्रश्न, आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण 20 प्रश्न घेण्याचं कारण असं की तुम्हाला बोर होणार नाही आणि ब्रेक टाईममध्ये हे प्रश्न क्विक रिव्हिजन होतील. त्यामुळं जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका.
प्रश्न क्रमांक 90 आणि शेवटचा प्रश्न या व्हिडिओचा, कोणत्या राजकीय पक्षाचे संविधान सभेत केवळ एक उमेदवार निवडून आलेला होता? अ आहे कृषक प्रजा पक्ष, हो याचा एकच सदस्य आला होता. शेड्यूल कास्ट फेडरेशन, हो याचाही एकच उमेदवार निवडून आलेला होता. आणि क आहे कम्युनिस्ट पक्ष आणि याही पक्षाचा एकच सदस्य निवडून आला होता. ड आहे अपक्ष, नाही अपक्षाचे 8 उमेदवार होते, म्हणून ड चुकीचं आहे. अ ब क म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ ब क. आज आता आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.